पटत असे आहे. आज मी आपल्या पुढे माझ्या आवडत्या शिक्षिका या विषयावर बोलणार आहे. आणि त्या माझ्या आणि सर्वांच्याच आवडत्या शिक्षिका म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. तर चला मग आज मी स्वतः सावित्री बनून तुम्हाला बोलते. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावं का? ओळखला का? मी सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नागाच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू मला कळायला लागलं, ज्या माणसाशी आपलं लग्न झालं आहे ना, तो माणूस काय साधा सुद्धा माणूस नाही, तर त्याच्या मला ऊर्जा देणारा एक क्रांतिसूर्यच आहे. त्या काळी बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत होती. बायांच्या जातीवर कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय आणि ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा खुलतो ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना फराट नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वेल एज्युकेटेड ऑल हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं तुम्हाला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं त्याने की माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून तुला शिकवलं. झालं सुरू झाला माझा अभ्यास. काटा पात्रा उकार आकार बेंदूच्या हाच ध्यास पुढे मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्यही रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिलेवाड्यात आम्ही पहिली शाळा काढली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिक सुद्धा. अहो, शेळपाट्यासारखं जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगला तर नाव होईल. पण धर्माचं मात्र, समाजाचं मात्र धर्म म्हणायला पण कोल्हे पैसे. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं म्हणून कोणता धर्म करतो? इतका तकला कसू शकतो का धर्म? अहो, धर्मासाठी माणूस असतो का माणसासाठी धर्म? अहो, या शाळेत जाताना माझ्या शिकच घेतलं तर विसर केलं, शेण मारलं तरी विसर केलं, अहो चुकलं तरी विसर केलं. पण आता माझ्या संहितेचा अंत झाला होता. आणि अचानक एक धतिंगण माझ्या समोरून मला बोलतो, ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरी बाळीनं शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी आबरू प्यारी, तुझं शिक्षण कदाचित त्याला माहित असेल की आम्ही ज्योतिराव पैलवानच्या पत्नी आहोत. अशी सनकरनं त्याच्या कानाखाली लावून सुनावलं. आज त्यालाच थोबाड फुटलंय, पण जर पुन्हा इथे आलास ना तर तुझ्या रक्ताने धरती रंगवी. ती कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी चटपटी पडत आलेली. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर तिला सती जायचं. अहो, नवरा वारला यात तिचा काय दोष असतो? म्हणूनच आम्ही काम केलं. इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथा सुरू केली, सतीबंदी सुरू केली. आणि अशातच आम्ही विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजे यशवंताला दत्तक दिलं. त्याला तुरतुरू धावल्यानं आमचं अंग कसं भरून जायचं, त्याला वाढून घट्ट केलं, डॉक्टरही बनवला. आणि अशातच पुढे त्यांची साथ पसरली होती. लोक धडाधड मरू लागले होते. आणि तेव्हाच मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. आम्ही सर्व रुग्णांचा उपचारही करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य असल्या कारणाने कधी ना कधी मलाही होणार होता. पण मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना. मग यासाठी जर मरण पत्करावं लागेल तर मरणार ये स्वागत. मग सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची मी सावित्रीबाई झाली. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा, केशवपण, सतीप्रथा या सर्वांवर आम्ही मात केली. कारण आनंद होता तो आयाबाई शिकण्याचा. म्हणूनच म्हणे, विद्येविना मती गेली, मती विना युक्ती गेली. विद्येविना मती गेली, मती विना युक्ती गेली. युक्ती विना गती गेली, गती विना शुद्ध खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच मुलीला वाचवा, शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक